बिछाण्यात पडून राहावं, जसं उठलं तर उठलं 11-12 वाजता आपलं उठलं तर ते मग नंतर त्यांना जो तो प्रॉब्लेम. बरेच वेळा प्रश्न येतो की आम्हाला आहे ना सकाळी उठल्यानंतर अनइझी वाटतं, थोडंसं अंग जड झालेलं असतं, आळसपणा वाटतो, असं वाटतं काहीच करू नये. पण मग असं जर वाटत असेल तर नक्कीच तुमच्या ऑरामध्ये बिघाड झालेला आहे. आता ऑरामध्ये बिघाड झालाय हे आपल्याला कसं कळू शकतं? बघा, तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी जाता, अनेक लोकांमध्ये जेव्हा तुम्ही जाता, त्यांना भेटता, तर असं होणार नाही की प्रत्येकाचा ऑरा हा चांगलाच असेल. थोडीशी निगेटिव्हिटी तिथे असू शकते. असंही होणार नाही की प्रत्येक जण तुम्हाला तिथे पॉझिटिव्हच मिळेल, सकारात्मकतेचंच मिळेल, असंही होणार नाही. पण मग जेव्हा तुम्ही तिकडनं परत आल्यानंतर मग तुम्हाला असं वाटतं, अरे माझं अंग जड झाल्यासारखं वाटतंय, डोकं हेडेक होतंय, डोकं दुखतंय किंवा कंटाळवाणं वाटतंय, तुम्हाला सारख्या जांभया येऊ शकतात. आणि हे जर प्रकार होत असतील तर नक्कीच तुमचा तेव्हा ऑरामध्ये बिघाड झालेला असतो. कारण आपण जिथून कुठून येतो तिथे नेहमीच सकारात्मकता असेल असं नसतं. आणि जर नकारात्मकता तुम्हाला शिवली तर तुम्हाला तुमचा ऑरा बिघडलेला असू शकतो. पण मग अशा वेळेला आता जो प्रश्न मला आलेला होता की आम्हाला सकाळी उठल्यानंतर असं का फील होतं, असं वाटतं काहीच करू नये, तसंच पडून राहावं, बिछाण्यात पडून राहावं, जसं उठलं तर उठलं 11-12 वाजता आपलं उठलं तर ते मग नंतर त्यांना जो तो प्रॉब्लेम होतो, हेल्थ इश्यूज होत आहेत, तर मी इथे नक्की सांगेन ह्याचाच अर्थ तुमच्या ऑरामध्ये बिघाड झालेला आहे. आणि हा जो ऑरामध्ये बिघाड झालेला आहे आणि आपल्याला जर तो झटकून टाकायचा असेल तर तुम्हाला करायचंय काय माहितीये का, हिलिंग बाथचा वापर करा सरळ. हिलिंग बाथ काय असतं माहितीये का, की आपण जे आंघोळीचं पाणी तयार करतो तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सरळ सरळ समुद्री मीठ घाला. समुद्री मीठ म्हणजे काय आहे, क्रिस्टल सॉल्ट, जे तुम्हाला अगदी किराणा स्टोअर मध्ये सहज अगदी स्वस्तामध्ये मिळू शकतं. तर हे समुद्री मीठ तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. कापूर सगळ्यांच्या घरामध्ये असतो, तो कापूर ठिसूळ करा आणि त्या पाण्यामध्ये ऍड करा. थोडीशी कॉफी पावडर घ्या, चिमूटभर अशी, ती सुद्धा त्याच्यात घ्या. आणि आता महत्वाचा घटक टाकायचा आहे तो म्हणजे आहे दालचिनी पावडर. दालचिनी पावडर सुद्धा चिमूटभर घ्यायची आहे आणि ती सुद्धा तुमच्या आंघोळीच्या पाण्यात ऍड करा. हे जे सगळे 4 घटक तुम्हाला सांगितले इतके इतके महत्वपूर्ण आहेत की ह्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही ह्या पाण्याने आंघोळ करता तर तुमच्यातलं नैराश्य झटकून जातं, आळस झटकून जातो, तुम्हाला ताजंतवानं झाल्यासारखं, रिफ्रेश झाल्यासारखं फील होऊ शकतं. आणि तुम्हाला मग असं वाटतं, अरे हा येस, आता मला थोडंसं बरं वाटतंय, माझं अंग जरा आता हलकं झाल्यासारखं फील होतंय, मी आता थोडं काम करू शकते. पण मग हे होणं म्हणजे त्यावेळेला तुमचा ऑरा शुद्ध झालेला असतो. ठीक आहे. आता ह्याच्यासाठी अजून एक मी घटक सांगू शकते, तोही तुम्ही तुमच्या पाण्यात ऍड करू शकता आणि तो म्हणजे आहे विशेषतः गोमूत्र. थोडंसं गोमूत्र सुद्धा तुम्ही त्या आंघोळीच्या पाण्यात ऍड करू शकता. आता हे ऍड केल्यानंतर इतकं सुंदर पवित्र पाणी झाल्यानंतर का बरं एखाद्याचा ऑरा शुद्ध नाही होणार? नक्कीच होईल, डेफिनेटली होईल. तर मग ह्याला म्हटलं जातं हिलिंग बाथ. तसंच अजून त्याच आंघोळीच्या पाण्यावरती तुम्ही दोन्ही हात, जसं आपण एक युनिव्हर्सला प्रार्थना करूया की हे युनिव्हर्स, मला ऊर्जा शक्तीची गरज आहे, मला एका पॉवरफुल शक्तीची गरज आहे, माझ्यातला आळस झटकून जाऊन दे आणि एक छान ऊर्जा मला मिळू दे. ह्याला जसं आम्ही म्हणतो की रेकी ऊर्जा आमंत्रित करणं, असं आपण म्हणू शकतो ह्याला. तर ज्या प्रकारे तुम्ही युनिव्हर्सकडनं एक छान ऊर्जा घ्या, दोन्ही तळ हातामध्ये एक ऊर्जा फील करा आणि ती ऊर्जा सुद्धा तुमच्या आंघोळीच्या पाण्यावरती पास करा. थोडा वेळ हात तसेच ठेवा आणि बोला की माझ्या आंघोळीचं पाणी हे तितकं छान झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे, युनिव्हर्स मला मदत करत आहे, अधिकाधिक मी ऍक्टिव्ह होत आहे, कार्यशाली होत आहे. अशी वाक्य म्हटल्यानंतर सुद्धा पाणी प्रत्येक शब्द तुमचा ग्रहण करत असतो. कारण मी नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेले की पाण्याला स्वतःची एक मेमरी असते, ग्रहण शक्ती आहे. तर तुम्ही जे काही बोलाल आणि तुम्ही ती एनर्जी पास केली की पाण्यामध्ये ते व्हायब्रेशन येणारच आहेत. आता इतकं पॉवरफुल पाणी, तर त्याने जेव्हा एखादी व्यक्ती आंघोळ करणार आहे तर नक्कीच त्याला त्याचे चांगले रिझल्ट लाईफमध्ये मिळणार आहेत. जर तुम्हाला पण तुमच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी होत असतील, असं नैराश्य जाणवत असेल, लेझीनेस फील होत असेल, सकाळी उठल्यावर काही करावं असं वाटत असेल, तर नक्की आवर्जून हा उपाय करायला सुरुवात करा. बघा तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट येतील. असेच छान छान व्हिडिओ येणार आहेत, पण तोपर्यंत माझ्या चॅनलवरती लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप प्रेम करा माझ्या चॅनलवरती, कारण तुमच्यासाठी अजूनही काही छान छान विषय मी नक्कीच घेऊन येणार आहे. थँक्यू सो मच.